नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं गाजराचं बर्फी बनवणार आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप काही असं नाही लागणार आणि झटपट 5 ते 10 मिनिटातच होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं गाजर घेतलेले आहेत। पहिलं गाजरला धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इथं किसून घ्यायचं नसेल तर मिक्सरला लावून बारीक करून घेतलात तरी चालेल। तर मोठे साधारण 2च मी इथं गाजर घेतलेले आहेत आणि त्याला किसून घ्यायचं आहे। आणि त्यासोबतच आता ह्याला आपल्याला कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायचं आहे। तर साधारण 2 वाटी एवढं माझं इथं गाजर आहे तो घेतलेला आहे किसून। तर 2 वाटी आहे तो पहिलं कुकरमध्ये घालून घेतलेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही। जर तुम्हाला इथं घालायचं असेल तर साधारण 2 चमचे एवढं दूध घालू शकता आणि त्यासोबतच 1 चमचा तूपसुद्धा घालू शकता। तर मी काहीही न घालता पहिलं तसंच शिजवून घेणार आहे। कुकरला 1च शिट्टी मी इथं काढून घेणार आहे। तर 1 शिट्टी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता गाजराचा कलर आहे तो असं वेगळं झालेला आहे। तर शिजल्यामुळे पहिलं आपलं छान असं कलर होतं आणि त्यानंतर शिजल्यावर असं इथं कलर झालेला आहे। तर गाजर इथं शिजवून तयार झालेला आहे। तर आता आपण गाजराचा बर्फी आहे तो बनवून घेऊयात। त्यासाठी इथं एक कढई किंवा कोणताही एक असं पॅन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळं कुकरमधलं गाजर आहे तो शिजवून घेतलेलं ते सगळं घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 मिनिट पहिलं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर इथं साधारण अर्धी वाटी एवढं मी इथं दूध घेतलेलं आहे। तर अर्धी वाटी 2 वाटी आपलं गाजर होतं तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटीच दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपण आता पूर्ण आटेपर्यंत असंच हलवत राहणार आहोत। याला गाजराला शिजवून घेणार आहोत। तर बारीक गॅस ठेवून साधारण 8 ते 10 मिनिटं याला लागणार आहेत। तुम्ही इथं गॅस मोठं ठेवून सुद्धा याला शिजवून घेऊ शकता किंवा दूध आहे तो आटवून घेऊ शकता। तर ह्याला मी इथं सतत असं हलवत राहणार आहे, नाहीतर आपलं हे गाजर आहे तो खाली असं सगळं चिकटेल किंवा जळेल। तर 10 मिनिटानंतर तुम्हाला इथं दाखवत आहे, बघू शकता सगळं दूध आहे तो इथं आटलेला आहे आणि आपलं हे गाजर सुद्धा छान असं मऊसूत इथं शिजून सुद्धा तयार झालेलं आहे। आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत। तर साधारण 2 वाटी गाजर होतं त्यामध्ये अर्धी वाटी आपण दूध घातलेला आहे। त्यासाठी मी इथं 1 वाटी एवढं साखर इथं घातलेला आहे। तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे 1 किंवा 1.5 वाटी साखर ह्याच्यामध्ये घालू शकता। तर गाजराचा हलवा गाजराचा बर्फी आहे तो थोडंसं गोड होण्यासाठी मी इथं जास्त साखर घालून घेतलेला आहे। साखर घातल्याबरोबर हे पातळ इथं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे परत घट्ट होण्यास सुरुवात होते। त्यासोबतच 1 चमचा ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं काही ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, खूप छान दिसेल। तर काजू बदाम असतील तर काजू बदाम पिस्ता तुम्ही घालू शकता। तर बारीक आणि उभं असं कट करून घेतलेले आहेत ते घालून सुद्धा असं छान मिक्स केलं। साखर घातल्यावर सगळं इथं घट्ट सुद्धा झालेलं आहे तुम्ही बघू शकता। तर सगळं असं गाजर आहे तो घट्ट झाल्यावर आपल्याला इथं खवा घालून घ्यायचा आहे। तर साधारण अर्धी वाटी मी इथं खवा घेतलेला आहे। तर तो खवा घालून सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर असंच हलवून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटं इथं झालेले आहेत। आपलं इथं गाजराचं बर्फी बनवण्यासाठी तयार झालेला आहे। कढईला असं चिकटत वगैरे नाहीये, एकसारखं असं इथं गोळा होत आहे बघू शकता। तर आता आपण लगेच गॅस बंद करूयात आणि इथं 1 प्लेट किंवा कोणतंही असं एक ताट घ्यायचं आहे किंवा कोणतंही भांडं घ्यायचं आहे, त्याला पहिलं तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर बर्फी इथं बनवण्यासाठी असं चौकोन इथं मी हे सगळं गाजर आहे तो घालून घेणार आहे जो आपण तयार करून घेतलेला आहे। तर सगळं असं घालून घेतलेलं आहे। त्यावरती अजून थोडंसं असं ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचं असेल तर घालू शकता किंवा प्लेन सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर असंच याला 2 तास ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा वर ठेवलात तरीही चालेल। तर आता मी तुम्हाला इथं 2 तासानंतर दाखवत आहे। आपलं इथं गाजराचं बर्फी आहे तो छान असं सेट झालेला आहे।
आता मी याला कट करून घेते आणि दाखवते। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं गाजराचं बर्फी घरात नक्की करून बघा। खूप सोपी पद्धत, झटपट होणारा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर